चला तर मंडळी, अक्षय तृतीया स्पेशल आज आपण मऊ लुसलुशीत पोटाने चावाल एवढी सॉफ्ट आणि टम्म फुगलेली आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. डेलीला वापरणाऱ्या गव्हाच्या पिठापासून एवढे सॉफ्ट आणि टम्म फुललेली पुरणपोळी बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत मी सांगितलेली. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघताच क्षणी तोंडाला पाणी आलं ना, एवढी मऊ पुरणपोळी तुम्ही 9 ते 10 जणांसाठी अर्ध्या तासात आज बनवू शकता. ते कसं, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा. सर्वात आधी इथं मी अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली. आता हिला मी आधी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि पाण्यात भिजायला ठेवते. माझी डाळ धुवून झालंय. आता इथं मी एका कुकर मध्ये 1.5 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि त्यात स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आता मी टाकून घेते. अर्धी वाटी डाळसाठी 1.5 ग्लास पाणी अगदी परफेक्ट माप आहे. तर गॅसवरती मी कुकर ठेवते आणि त्यात थोडं तेल घालते. तेल घातल्यामुळे आपली डाळ पटकन शिजते आणि छान मऊ देखील राहते. इथं आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं नाही, पाण्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर त्यावरती जो आलेला फेस आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचंय आणि 3 शिट्टी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची. अर्धी वाटी डाळ मध्ये माझ्या साधारण 4 ते 5 पुरणपोळी झाल्या होत्या. ते देखील पूर्ण प्रोसेस 15 मिनिटाच्या आत मी कंप्लीट केलेली होती. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तरी देखील अर्धा तासाच्या आत तुम्ही हे पुरणपोळी बनवू शकतात. डाळ शिजते तोपर्यंत इथे मी आता कणिक मळायला घेते. त्यासाठी परात मध्ये 1 चमचा मीठ, 2 चमचा साखर, अर्धी चमची हळद, 1 चमचा तेल घालून पाणी टाकून आता मी छान मिक्स करून घेते. साखर, तेल, मीठ छान एकजीव होईल तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचंय. इथं आता छान मिक्स करून झालंय. त्यात मी आता 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी हरभरा डाळसाठी तुम्ही 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही हवं असल्यास 1 वाटी घेतलं तरी देखील चालेल किंवा तुमच्या डाळच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवून घ्यायचंय. आता थोडं थोडं पाणी घालत इथं छान घट्टसर असं आपल्याला कणिक मळून घ्यायची. कणिक मळताना लागेल तेवढं पाणी घालत जायचंय सुरुवातीला आणि मग तशी कणिक मळत जायची. जेवढं होऊ शकेल तेवढं जास्त वेळ तुम्ही ह्या कणकेला मळाल तेवढी जास्त ती मऊ होईल आणि सॉफ्ट आपली पुरणपोळी होईल. इथं मी माझा जास्तीत जास्त जोर तळ हाताच्या साहाय्याने कणिक मळताना लावलेला आहे. आपल्याला तळ हाताच्या साहाय्याने कणिक खूप छान पद्धतीने मळायची. अगदी अशी मऊ लुसलुशीत झाली पाहिजे. आता छान पद्धतीने कणिक मळून झालेली, त्यावरती थोडा तेल लावते आणि एका बाउल मध्ये मी आता ती कणिक छान गोळा तयार करून ठेवून घेते. कणकेवरती झाकण्यासाठी मी इथं एक कॉटनचा रुमाल घेतलाय, त्याला ओला केलेला आहे, त्यावरती झाकलाय आणि वरून पुन्हा पाणी शिंपडून मी ते आता बाजूला ठेवते झाकण झाकून. या पद्धतीने जर तुम्ही कणिक मळून ओल्या फडक्यात झाकाल, कणिक खूप छान पद्धतीने मुरते आणि पुरणपोळी खूप सॉफ्ट होते. आता इकडे आपली डाळ देखील शिजून झाली, खूप छान मऊ शिजलेली आहे. आता ही डाळला मी चाळणीत काढून घेते. खाली जे पाणी आहे त्या पाण्यापासून आपण आमटी बनवू शकतात किंवा आमच्या खानदेशात त्याला रशी म्हणतात किंवा कटाची आमटी, ते बनवू शकतात. या पाण्यापासून खूप चविष्ट होते. तर आता हे डाळीचं पाणी मी बाजूला ठेवते. त्याच्यापासून मी देखील आता सार बनवणार आहे किंवा रशी बनवणार आहे. आता इथं मी अर्धी वाटी डाळ घेतली होती, तर अर्धी वाटी डाळसाठी अर्धी वाटीच मी इथं गूळ घेतलेला आहे, बारीक कापून घेतलाय. तुम्ही गुळऐवजी साखरचा देखील वापर करू शकता. आता आपली डाळ जोपर्यंत गरम आहे किंवा थोडी कोमट आहे तेवढ्यातच आपल्याला त्यात साखर असो किंवा गुळ त्यात मिक्स करायचं आहे, म्हणजे आपलं गुळ किंवा साखर छान पद्धतीने वितळेल आणि मिक्स होईल. आता ही डाळ मी आता चाळणीने चाळून घेते. संपूर्ण डाळ माझी चाळून झालेली. तुम्ही याऐवजी पाटावर वंट्यावरती वाटली किंवा मिक्सर मध्ये फिरवून घेतली तरी देखील चालेल. आता हे पुरण गुळ घातल्यामुळे अजूनच जास्त पातळ झालेलं आहे, त्याला आपण गरम करून आटवून घ्यायचंय. त्यासाठी इथं मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये संपूर्ण पुरण मी आता टाकून घेते आणि कंटिन्युअसली अजिबात न थांबता मी त्याला मिक्स करत राहणार आहे किंवा हात चालवत राहणार आहे. हे पुरण आटवायला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं लागतात. अजिबात जास्त वेळ लागणार नाही. फुल गॅसवरती फक्त तिथंच थांबायचं, अजिबात इकडे तिकडे जायचं नाही. इथं बघू शकतात छान पुरण आता आटायला सुरुवात झालेली, गरम होऊन गेलेलं आहे. त्यात मी इलायची पावडर घालते 1 चमचा. इलायची पावडर घातल्यामुळे पुरणाची चव अजूनच वाढते, अप्रतिम अशी त्याची टेस्ट येते आणि खाताना देखील अजूनच मजा येते. इथं पुरण आटवून आधीपेक्षा खूप छान घट्ट झालेलं आहे. गॅस बंद करून मी बाजूला ठेवते. आता इकडे कणिक देखील छान पद्धतीने मुरून गेलेली आहे. बघू शकतात तुम्ही, मी खेचते हाताने तरी जेवढी खेचते तेवढी खेचली जाते, म्हणजे एवढी छान अशी कणिक मुरून झालेली आहे. कारण आपण कणिक मरतानाच तेवढी मेहनत घेतली, त्यामुळे ही कणिक एवढी स्ट्रेचेबल झालेली, जेवढी खेचतोय तेवढी खेचली जाते. कोणी विश्वासही करणार नाही की नॉर्मल घरातल्या गव्हाच्या पिठापासून ही कणिक मी मळलेली आहे.
गावाकडे आमच्या खानदेशात तरी पुरणपोळीसाठी घरात स्पेशली गहू स्टोअर करून ठेवलेले असतात, ते वेगळे गहू असतात. आणि इथे मी जे डेलीचे चपातीला गहू वापरते त्यापासून जी पुरणपोळीचे कणिक मळलेली आहे. आता इथं छोटासा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता पुरण देखील छान गार झालेलं आहे, त्याचा देखील मी आता गोळा तयार करून घेते. इथं आता कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरणपोळीचा गोळा जरी जास्त मोठा आहे तरी देखील आपली पुरणपोळी एवढी सॉफ्ट येईल आणि अजिबातच फुटणार नाही. तुम्ही पुढे बघा. आता एवढ्याशा कणकेच्या गोळ्यामध्ये मी एवढं मोठं पुरण कसं भरते ते तुम्ही बघा. सर्वात आधी कणकेचा गोळा घ्यायचा आहे, त्याला हाताने आपल्याला छान चपट्या करत जायचंय, म्हणजे छोटीशा पोळीचा आकार द्यायचा आहे. त्यामध्ये आपण जो पुरणाचा गोळा घेतला तो टाकायचा आहे. अंगठ्याच्या साहाय्याने त्याला मध्ये प्रेस करत जायचंय आणि दुसऱ्या हाताने आपल्याला छान आपण जसं मोदकला वळतो किंवा जसं मोदकला आपण पॅक करतो त्या पद्धतीने त्याला पॅक करत जायचंय. अगदी सहजच पुरण त्या आतमध्ये चाललं जातं आणि कणकेचा गोळा वरती वरती येत जातो. वरती राहिलेलं जे एक्स्ट्राचं कणिक असेल तिला काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने पीठ लावून छान लाटून घ्यायचं. लाटताना जास्त जोर द्यायचं नाही, अगदी हलक्या हाताने लाटत जायचंय. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही कणिक म्हणाल तर हेच पुरणपोळी तुम्ही तेल लावून किंवा तेलाची पुरणपोळी देखील लाटू शकतात. आणि इथे मी पीठ लावून लाटते. पुरणपोळी लाटताना बघू शकतात कोणत्याही एका बाजूला जाड किंवा एका बाजूला बारीक असं अजिबातच नाही, दोघी साईडने अगदी सेम लाटली गेलेली आहे. एवढ्याशा कणकेच्या गोळ्यापासून एवढी मोठी आणि पातळ पुरणपोळी, तेही एवढी टम्म फुगेल तुम्हाला विश्वासही बसणार नाही. लाटलेली पुरणाची पोळी आता तवा गरम झालेला आहे त्यावरती टाकते. 2 ते 3 सेकंदासाठी एका बाजूने तिला हलकीशी शेकायची, लगेच तिला पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान भाजू द्यायचे. आपली पुरणपोळी बघू शकतात किती टम्म फुलून आलेली आणि खाताना तर एवढी मऊ तुम्हाला कायच सांगू नये. त्यावरती मस्त साजूक तूप लावून आपल्याला छान दोघी बाजूने अलटून पलटून ही पुरणपोळी खरपूस होईपर्यंत भाजायची. तुपाऐवजी तुम्ही तेल लावून भाजली तरी देखील चालेल. काही जणांना तेल लावून भाजलेली आवडते आणि मग खाताना वरून तूप टाकून खायला आवडते. तर इथं आपली छान खरपूस अशी भाजून घेतलेली पुरणपोळी तयार आहे. बघू शकतात किती टम्म फुललेली आहे. याच पद्धतीने मी आता सर्व पुरणपोळी एक एक करून अशाच पद्धतीने लाटून शेकून घेणार आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप्स आणि त्या पद्धतीने जर कणिक मळाल तर तुमची देखील पुरणपोळी अशी टम्म फुगलेली मऊ आणि लुसलुशीत येईल. पुरणपोळी बनवण्याची सर्वात मेन प्रोसेस असते ती म्हणजे कणिक मळताना. आपण कणिक मळताना किती मेहनत घेतली किंवा कशा पद्धतीने कणिक मळली त्यावरती आपली पुरणपोळी डिपेंड असते. तर तुम्ही देखील उद्या अक्षय तृतीयाला मी सांगितलेल्या पद्धतीने पुरणपोळी बनवा आणि घरच्यांना इम्प्रेस करा. कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.